कॉन्ट्रॅक्ट मॅरेज अ सिग्नेचर ऑफ लव्ह भाग 4. ईशाला स्टॉपवर सोडून रयतने त्याची गाडी ऑफिसच्या दिशेने वळवली. थोड्याच वेळात गाडी एका भल्या मोठ्या मुख्य गेटसमोर उभी राहिली. ती गोल्डन रे कंपनी होती, जिचा ओनर अरुणाथराव देशमुख होते. रयत अरुणाथरावांचा एकुलता एक वाईस आणि त्या कंपनीचा बॉस होता. सध्या कंपनीचा सगळा कारोबार रयत एकटाच हँडल करत होता. रयतची गाडी गेटवर पोहोचताच 2 सेवकांनी गेटचा मुख्य दरवाजा ओपन केला. गाडी त्या गेटमधून आत आली आणि वाऱ्याच्या वेगाने तो त्याच्या ऑफिसमध्ये गेला. तुम्ही नीट चौकशी केली होती का? हे बघा, काहीही झालं तरी मला त्या कंपनीचे सर्व शेअर्स येत्या 5 दिवसामध्ये खाली पडलेले पाहिजेत. रयत त्याच्या केबिनमध्ये जाताना त्याच्यासोबत चालणाऱ्या पीएशी बोलत होता. हो सर, पण त्यासाठी आपल्याला आपली स्ट्रॅटेजी आणखी इम्प्रेस करावी लागेल. पीए, काय करायचं ते करा, पण मला आउटपुट पाहिजे. त्याने एकदा त्या पीएकडे रागात कटाक्ष टाकला आणि तो त्याच्या खुर्चीवर जाऊन बसला. पीए पण त्याला पाहून तेथून घाबरून निघून गेला. बड्यासाहेबांनी जो निर्णय घेतलाय तो योग्यच घेतलाय. जाताना तो मनात बोलून गेला. आज त्यांना अरुणाथरावांचे वागणं पटत होते. मनोहर परांजपे हे खूप वर्षापासून त्या कंपनीत पीए पदावर कार्यरत होते. तसं त्यांनी अरुणाथरावांच्या हाताखाली पण खूप वर्ष पीए पदावर काम केलं होतं. छोटे सरकार ऑफिसमध्ये आले आहेत. सध्या ते त्यांच्या केबिनमध्ये आहेत. मनोहरने कोणाला तरी फोन करून कळवलं. पलीकडून फोनवर काहीतरी बोलणं झालं आणि मनोहर हो मध्ये मान हलवून फोनवरचं बोलणं ऐकून घेत होता. त्याचा फोन कट झाला आणि आता रयतच्या केबिनमधील फोन वाजला. हॅलो, रयतने फोन उचलला. फायनली तू ऑफिस जॉईन केलंसच. अरे, लग्न झाले, जरा 4 दिवस कुठेतरी फिरून यावं. देशमुख साहेब बोलत होते, पण रयतने त्यांना मध्येच थांबवलं. डॅड प्लीज, मी आणखी जास्त टाइम नाही वेस्ट करू शकत आणि तुम्हाला चांगलंच माहीत आहे की मी या लग्नासाठी मनातून तयार नव्हतोच कधी. रयत त्याची बाजू मांडत म्हणाला. हो आय नो, पण लग्न झालंच आहे तर मग. तर मग काय डॅड? डॅड, तुम्हाला जे पाहिजे होतं ते मी केलं आहे. सो प्लीज आता पुन्हा माझ्याकडून कसलीही अपेक्षा ठेवू नका, रयत वैतागत म्हणाला. अरुणाथरावांना वाटत होतं त्या दोघांनी कुठेतरी सोबत फिरायला जावं, पण रयतच्या टोनवरून त्या गोष्टीला आणखी वेळ आहे ही गोष्ट त्यांनी समजून घेतली आणि त्यांनी निराशेने फोन ठेवला. रयतनेही इकडे फोन ठेवून दिला. त्याचं डोकं गरम झालं होतं. त्याला हे लग्न त्याच्या जिद्दी आजोबासाठी आणि कंपनीच्या प्रॉफिटसाठी करावं लागलं होतं. रयतने त्याच्या टेबलावरील कॉलिंग बेल वाजवली. धावतच पिऊन त्याच्या केबिनमध्ये आला. मेक अ 1 कप टी फॉर मी, त्याने ऑर्डर दिली. थोड्याच वेळात पिऊन त्याच्या केबिनमध्ये गरमागरम चहा घेऊन आला. त्याने चहा टेबलवर ठेवला आणि तो बाजूला जाऊन उभा राहिला. पिऊन गेला नाही हे पाहून रयतने त्याला बाहेर जाण्यासाठी खुणावलं, तसा तो बाहेर निघून गेला. रयतने त्याच्या हातातील फाईल बाजूला ठेवून दिली आणि त्याने चहावर नजर टाकली. त्याने चहाचा एक सिप घेतला. चहा गोड होता. त्याला सकाळीचा चहाचा किस्सा आठवला आणि एक गोड स्माईल त्याच्या चेहऱ्यावर आली. त्याला आता ईशाचा चेहरा आठवला. तिच्या गोड आठवणीमध्ये त्याने चहाचा पूर्ण कप संपवला. त्याने डोळे बंद केले. त्याला थोडी चहाने तरतरी आली आणि आता त्याने त्याचे डोळे एकदम उघडले. 10 मिनिटापूर्वी त्याला कशाचं टेन्शन आलं होतं हेच त्याला समजत नव्हतं. 4 गोष्टी त्याच्या आयुष्यात गोंधळ घालत होत्या. पहिली गोष्ट, त्याने ही लग्न एक डील म्हणून केलं होतं. दुसरी गोष्ट, अरुणाथराव त्याला ज्या मुलीसोबत फिरायला जा बोलत होते ती ईशा त्याची बायको होती, पण त्याने तिला बायको म्हणून स्वीकारलं नव्हतं. तिसरी गोष्ट अशी होती की जिचा त्याने बायको म्हणून स्वीकार केला नाही, तिचाच विचार त्याच्या डोक्यात येत होता. एक वेगळीच फिलिंग त्याच्या मनात येत होती. मग तरीही त्याला अरुणाथरावांच्या बोलण्याचा का राग येत होता, ही गोष्ट त्याच्या लक्षात येत नव्हती. राहून राहून त्याच्या मनात तिचाच विचार येत होता. ही आज कुठे गेली असेल आणि तिने मला काहीच कसं सांगितलं नाही. विचाराने त्याचं मन आज कामात लागत नव्हतं. त्याने एक नंबर डायल केला. बोला सर. पलीकडून त्या व्यक्तीचा घुगरा आवाज आला. मला त्या व्यक्तीची क्षणोक्षणीची सर्व माहिती पाहिजे. गॉट इट? अगदी सकाळी ते संध्याकाळपर्यंत. ऑल थिंग क्लिअर. रयतने त्याला स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन दिले. काय झालं? काय म्हणत होता तो? सुलोचनाताईंनी अरुणाथरावांजवळ चौकशी केली. मला वाटतं त्या दोघांना एकमेकांना पसंत करण्यासाठी त्यांचा वेळ द्यावा. गोष्टी अनुभवातून जास्त समजतात. सध्या तरी आपण शांत राहिलेलं योग्य राहील, मला असं वाटतं. अरुणाथराव त्यांच्या डोक्यातील चष्मा काढत बोलले आणि त्यांनी एक पुसासा टाकला.
"होईल सगळं नीट, नका काळजी करू." तो थोडा हट्टी आहे म्हणून असा वागतोय. सुलोचनाताई अरुणाथरावांना धीर देत म्हणाल्या. आपल्या स्वार्थापायी त्या मुलीच्या आयुष्याचं वाटोळं व्हायला नको. तिचं आयुष्य तिला सुखाने जगायला मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. बाप्पा सुखी ठेव रे त्या पोरीला. अरुणाथरावांना ईशाची दया येत होती. त्या ईशाला ती लहान असतानापासून पसंत करत होते. ईशा त्याची सून व्हावी असं त्यांना आणि सुलोचनाताईंना मनोमन वाटत होतं. सुलोचनाताई आणि कमलाबाई या नणंद भावजया कमी पण मैत्रिणीच जास्त होत्या. पण रयतमुळे ते या लग्नासाठी शांत होते. पण आता प्रसंगच तसा होता. त्यांना हे लग्न डील म्हणून का होईना पण करावं लागलं होतं. ज्या गोष्टीची त्यांना जास्त भीती वाटत होती, त्याच गोष्टी घडत चालल्या होत्या. पण रयतमुळे ते या लग्नासाठी शांत होते. पण आता प्रसंगच तसा होता. त्यांना हे लग्न डील म्हणून का होईना, पण करावं लागलं होतं. ज्या गोष्टीची त्यांना जास्त भीती वाटत होती, त्याच गोष्टी घडत जात होत्या. इकडे ईशा कॉलेजमध्ये लेक्चर्स अटेंड करत होती. ब्रेक झाल्यामुळे ती सीमासोबत कॅन्टीनमध्ये जाऊन बसली होती. "काय सांगतोस काय? त्याने तुला लग्नासाठी नकार दिलेला असताना देखील तू या लग्नाला सहमती दिलीस? तेही फक्त एक कॉन्ट्रॅक्ट मॅरेज म्हणून." ईशा आणि सीमा कॅन्टीनमध्ये गप्पा मारत बसल्या होत्या. "हो." ईशाने खाली मान घालून एका शब्दात उत्तर दिलं. "अगं हो काय? 1 वर्ष काही थोडं नाही आहे आणि 1 वर्षानंतर तुझं काय? तू त्याच्यासोबत 1 वर्ष एका घरात राहिल्यावर समाज तुला स्वीकारेल?" सीमा ईशाला समजावत बोलत होती. "हो, मला मान्य आहे की मी त्याच्यासोबत कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं आहे." "पण?" ईशा अर्धा तास सीमाशी नॉन-स्टॉप बोलत होती. "ठीक आहे. मलाही आता असंच वाटतंय की तू योग्यच निर्णय घेतला आहेस. तुझ्या सर्व इच्छा पूर्ण हो." सीमा ईशाला सायलेंट टोनमध्ये बोलते तशा दोघी पुन्हा घरी जायला निघतात. तेवढ्यात ईशाला पाठीमागून कोणीतरी धक्का दिला आणि ती समोर जाऊन एका भिंतीवर पडली. तर मैत्रिणींनो, कथा कशी वाटते? भाग आवडत असेल तर प्लीज एक छोटीशी कमेंट करून नक्की कळवा. जेणेकरून पुढचा भाग लिहिण्यासाठी मला नक्कीच प्रोत्साहन मिळेल. थँक यू फॉर वॉचिंग.